तुम्हाला आपण म्हणलं होतं एक दिवस आपण पण बिझनेस एक्सपो मध्ये जाणार. मग मयूरला बोलून घेतलं. आता एक्सपो आपल्या गल्लीपासून काय फक्त 100-200 मीटर लांब आहे. मग मयूरला म्हणलं ला आपली 4 व्हीलर इथं पार्किंग मध्ये, आणि तिथून डायरेक्ट तिकीट काढायला आलो. पण आता विषय असा झाला की यांच्याकडे ऑनलाईनच नाहीये, त्यांना पाहिजे कॅश. मग सगळ्यांनी आपली आपली कॉन्ट्री मारली आणि दिलं बी करायसारखं काढून पैसे गोळा करायला. आता फळावाले, केळावाले, दुकानवाले सगळ्यांकडे फिरल्यावर ह्या काकूनी दिले 100 रुपये. मग पटकनी परत आलो आणि तिकीट घेतले. मग मारली एक्सपो मध्ये सगळ्यांनी एंट्री. पहिल्यांदाच मस्तपैकी बाप्पा दिसले आणि आतमध्ये पहिलीच गल्ली पुस्तकांची होती आणि सगळ्यात कमी गर्दी पण तिथंच होती. मग सगळी पुस्तकं पाहून बाहेर आलो. आता प्रत्येक गल्लीत ना मोकार गर्दी होती. गल्लीतून निघायला 10-15 मिनिटं लागत होती. तेवढ्यात एक किचन शॉप दिसली. मस्त भारी भारी किचन होते. त्यात एक कॅमेरावालं मस्त होतं. मस्त त्यात कार्टून वाले कॅरेक्टर दिसत होती. आणि काय तेवढ्यात आपल्याला छोटा डॉन दिसला. आता मोकार गर्दी असल्यामुळे आम्ही काय फक्त 2-3 गल्ल्या फिरून डायरेक्ट एंडला आलो. इथे एक बॅग हाऊस होतं. तिथं आपल्याला एक बॅग पसंत आली. आता आपल्याकडे बरेच दिवस झाले बॅगच नाहीये. मग घेऊन टाकली. त्यानंतर आपल्याला आपल्या गल्लीतले शूटर भेटले. मग म्हणलं चला बा थोडेसे पाळणे वगैरे पाहू. पण त्याला बघायसाठी 50 रुपये तिकीट होतं. त्यांना देण्यापेक्षा म्हणलं 50 रुपयाचं काय खाल्लेलं बरं. पण आम्ही काय खाणार नाहीये कारण तिकडे आमची मेस वाट बघती. मग एक्सपो मधून बाहेर आलो. मोकार भूक लागली होती. डायरेक्ट निघालो मेसला जेवण करायला. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.